नमस्कार मंडळी, आज आम्ही आमची लव्ह स्टोरी रिव्हील करत आहे. ही आहे आमची लॉकडाऊनमधील लव्ह स्टोरी. आता काय झालं, आम्ही ट्रूथ अँड डेअर खेळत होतो आणि त्यात डेअर आलं होतं की कुणाला तर प्रपोज करायचं आहे आणि ह्याचा नंबर मला गावला. मग मी ह्याला मेसेज केला मम्मीच्या मोबाईलवरून की आय लव्ह यू म्हणून. आणि ह्याचं काय बघूया, क्रिकेट खेळत होता हा. त्याच्यानंतर काय झालं काय माहिती, आम्ही एकमेकांच्यावर बोलायला लागलो. असं जायचं फ्रेंड म्हणून बोलायला लागलो आणि कधी काय एकत्र झालो बोलायला लागलो. प्रेम झालं कळालंच नाही. कसं झालं प्रेम? मला पण माहित नव्हतं की आम्ही बोलीन काय करेन. ते पण मम्मीच्या मोबाईलवरून, त्या बटनाचा मोबाईल होता आणि त्याच्यावरनं मी याला मेसेज करत होते त्यावेळी. खरं एवढं आम्ही बोलत नव्हतं. 10वीचा रिझल्ट लागल्यानंतर ते मी बोलायचंच बंद केलं त्याच्यासोबत. राव आष्टाच. आणि हा तो तिकडं आला होता सुट्टीला म्हणजे भावईला आला होता. आणि त्यात मग आम्ही भेटलो पहिल्यांदा, कारण आमचं केमिस्ट्री जुळल्यानंतर आम्ही भेटलोच नव्हतं कुठं बाहेर काय. मग भावईमध्ये आम्ही एकत्र भेटलो. ते पण काय, हा उगाच चिडवायचं काहीतरी करायचं असं आमच्यात एवढं पण काय नव्हतं. ॲज अ फ्रेंडशिप म्हणून आम्ही बोलत होतो, सगळं करत होतो. खरं कधी प्रेमाकडे गाडी वळली कळालंच नाही. होय काय? मग हा मला पहिल्यांदा चॉकलेट होतं, मी रुसलेलो म्हणून. आणि मी कॉलेजमध्ये द्यायला आलतो चॉकलेट आणि अचानक कॉलेजमध्ये आलतो म्हणून तू गेलेलीस. नाही, त्यावेळी आमची आपलं भांडणं झालं त्यावेळी. असं त्यावेळी नव्हतं. भावही झाल्यानंतर आमचं कॉलेज सुरू झालं फर्स्ट इयर आणि त्याच्यानंतर आमची भांडणं झाली 1 महिन्यानंतर. त्यावेळी आम्ही लवशिपमध्ये होतो. भांडणं झाल्यानंतर मग हा आलता डायरेक्ट कॉलेजवर आणि आमच्या कॉलेजवर अलाउड नव्हतं पॅरेंट्स वेट कोण यायचं. आणि हा डायरेक्ट आला ब्रेकमध्ये आणि विचारला साक्षी मग कोण आहे. बघितल्यानंतर माझा हातपाय थरथरायला लागलं. मग भांडण झाल्यावर मी आणि ऋषी ऋषी कांबळे मला ब्लॉग मध्ये आधीच दाखवलेला आम्ही. मी आणि ऋषा एकदम कॉलेजमध्ये गेलतो आणि हे एकदम शॉक झालं ती. नंतर मग ही शॉक झाल्यावर हिला कळायचं बंद झालं. मग मी जेवणच सोडलं. मग परत कॉलेज सुटल्यानंतर हा माझ्या बसच्या बरोबर पुढं गाडी घालत होता. मग मी आता घरात कळतात काही खरं नाही. नाही असं काही इंटेन्शन नव्हतं माझं काय. इंटेन्शन तेच होतं. तेव्हा कॉलेजला जात होती. मग तिचं कॉलेज 9 ते 5 संध्याकाळपर्यंत असायचं आणि मी BSL वारणेला आणि माझं मॉर्निंग कॉलेज असायचं आणि बोलायला मिळायचं नाही म्हणून मी वर्गातच बसत नव्हतो. आणि वर्गात बसायला नाही, फोनवर बोलायचं 10 मिनिटं आणि संपलं की मग काय तर प्रॅक्टिकल कर, कुठं असं आणि हे करायचं. मला माहित नव्हतं. हा कॉलेज बुडून माझ्या संगत बोलायला थांबलेला असतो. त्यामुळे मग आम्ही 10 मिनिटं तेवढंच बोलणार. कॉलेजमध्ये आमच्या मोबाईल अलाउड नव्हतं. त्यामुळे घरात आल्यानंतर पण मम्मी आमची अशी वॉच ठेवून असायची माझ्यावर. तर सासूबाईंना काय कधी गावलेलं नाही. नाही, एकदा घावलेलो. तिला डाऊट आलता, खरं पप्पानी मला वाचवली, माझी पुरगी घातली नाही म्हणून. पप्पांचा विश्वास. विश्वास होता आमच्या पप्पांचा. मग माझं कॉलेजचं सबमिशन असायचं आणि मला काय लिहायचं व्हायचं नाही. कंटाळा यायचं मला. अभ्यास करायचाच कंटाळा यायचा कायम. मग ते सगळं माझ्याकडे यायचं. तसं काय नाही. मग माझा अभ्यास करत करत ह्याचं लिहून द्यायचं. मग घरातले बघतात, मग ते पुढं होतं वारणा नगर म्हणून. मग पप्पा पण बघतील म्हणून मी तरी झोपलं की 11-12 वाजता लिहित बसणार. सबमिशन करणार 1 वाजता. हिचं पण मी मदत करत होतो. काय करत नव्हतं. माझं मी करायला मी लॅपटॉप घेऊन द्यायचं तुला. फक्त लॅपटॉप आणून देत होता, बाकी काय करत नव्हता. आणि हे जे मामा ते माझे काका, मग त्यांना ओळखलेलं की ह्याचा लॅपटॉप आहे तो. त्या माझ्याकडे लॅपटॉप नव्हता आणि मग त्यांना कळालेलं की अक्षयचा लॅपटॉप आहे आणि ह्यांचं काय तर सुरू आहे म्हणून. मग ते सारखं म्हणायचे मला तिकडा लॅपटॉप कुणाचा आहे बघू म्हणून. मग मी ह्याचा वॉलपेपर पण सगळा काढलेला, कारण त्यांना डाऊट यायला नको म्हणून. खरं त्यांना डाऊट आलताच, त्यांना काय माहित नव्हतं ह्याच्यातलं. नाही तसं काय नव्हतं. काही डाऊट नव्हता. असं चेष्टा करायची तुझी. खरं त्यांना कळालं की तुझा लॅपटॉप आहे तो. आणि त्यांनी बघितलेलं ते वारणा नगर आणि ह्याच आहे. त्याच्यावर नाव फक्त लिहिलं नव्हतं. मग मी लास्टला लिहिलं होतं, खरं त्यावेळी बघितलेलं त्याने. नाव लिहायचं पण आम्ही हे कंटाळा करायचो. हा, ते पण मी लिहून दिलं परत. आणि परत ते कॉलेजला घेऊन गेल्यानंतर त्याच्यावर भाजीचं डाग पडलेलं आणि हा चिडलेला. मग आमच्या दीदीचं लग्न होतं. नाही, ते सेकंड इयरला आल्यानंतर लग्न होतं. आणि नंतर दीदीने आणि दादाने फोर्स केला होता. मग मी आमच्या घरातली मला कुठं सोडत नाहीत, मामाकडे फक्त सोडत होते. त्यावेळी मम्मी म्हटली असून एवढं बोलूयात पोरांनी जा म्हणून. मग मम्मीला ह्याच्यासोबत एवढं केमिस्ट्री नव्हती. दादा सारखा यायचा. दादा माहित होतं मम्मीला की म्हणजे तो चेष्टा करतो, हे करतोय. हा लहान भाऊ आहे एवढंच माहित होतं.
बाकीचं काहीच माहित नव्हतं. मी एवढा बोलतच हा नव्हतो. जास्त बोलत शांत नव्हता, होतो मी. शांत होता. नुसता घरातल्यानं दाखवायचं फक्त शांत होता. नाही. मला माहित होतं मी किती शांतच किडे आहेत होतो. त्याच्या अंगात. शांतच आहे. नाही, मग 1 वर्ष झाल्यानंतर मग मी इकडे किनीला आले होते दीदीच्या लग्नाला. आणि मला काय माहित नव्हतं तेव्हा, अचानकच आलतीस. हा म्हणजे पप्पा सोडायला आलता मला, आणि ह्याला माहित नव्हतं की मी 2-3 दिवस राहायला येणार आहे ते. मग ह्याच्या कामात मग दीदीचं त्यावेळी मेहंदी होती, मग दीदी मेहंदी त्यानं काढत बसलेली. मग त्यावेळी आधीच ह्याच्या गल्लीत सगळ्यांना माहित होतं की आमच्या दोघांचं आहे असं म्हणून. ते कोण सांगितलेलं? नाही मुलांना माहितच होतं. हा. मग दीदीच्या लग्नाच्या दिवशी आम्ही फोटो काढायचं ठरवलं. आणि फोटो काढताना तिचे पप्पा आणि आमचा मामा आणि मी आणि ती असं एकत्र थांबलेलो. ती आणि तिचे पप्पा एका बाजूला आणि मी आणि आमचा मामा एका बाजूला. तोपर्यंत आमचा फोटोग्राफर मित्र विनया म्हणला, अक्षय तू ह्या बाजूला आणि मामा तुम्ही ह्या बाजूला या. असं एकदम त्यांच्या पुढेच म्हणला. खरं तरी आमच्या सासऱ्यांना काय वाटलेलं नाही. म्हणजे असल्या पप्पांच्या डोक्यात काहीच येत नव्हतं, त्यांना वाटत होतं की पोरगी लई भारी आहे. नेक्स्ट ब्लॉग बघायचा असेल तर नक्की कमेंट करा आणि सांगा. आमची लव्ह स्टोरी कशी आहे ते आणि फर्स्टच ब्लॉग आहे त्यामुळं समजावून घ्या समजावून माझ्या घ्या. नवऱ्याला. आणि बोलायचं पण मला अंदाज नाही आहे एवढा. नुसता माझ्यासमोर बोलायला जमते. नाही बायको जास्त बोलते आमची. नाही तेवढं आता जमलं. मी शांत आहे, मी समजून घेतो. नाही शांत नाही, दाखवण्यासाठी.